त्यानंतर एक मोठी बातमी आहे पुण्यातून। तिथे कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 2 संशयितांना पकडण्यात आले। कमला नेहरू रुग्णालयात 2 संशयितांना पकडलंय। त्यांना फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलंय। पुण्यातून एक मोठी बातमी। पुणे महानगरपालिकेचं कमला नेहरू हॉस्पिटल आणि या हॉस्पिटलमध्ये 2 संशयितांना पकडण्यात आलेलं आहे आणि या संशयितांना फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये सध्या नेण्यात आले। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, कोणत्या संशयातून या दोघांना पकडले? रेखी करत आढळून आलं, पोलिसांना संशयात आला। कुठल्याही शेवटी पोलिसांची नजर असते, लगेच त्यांची काहीतरी रेखी करतात का असं संशय आला, म्हणून गुप्त माहिती बातमीदारांनी त्यांना माहिती दिली। पोलिसांनी त्यांचा फोटो काढला आणि पुन्हा येतात का लक्ष ठेवा याच्यावर। त्यानुसार ते आज इथं 11 वाजता रक्त चाचणीसाठी आले असता एका सिस्टरला ते सापडले। मग सिस्टरनी सिक्युरिटीनं इथं बाउन्सर जे कामावर आहेत सगळी मंडळी यांना सांगितलं, लगेच त्यांनी झडप घालून त्याला पकडलं, एका रूम मध्ये पॅक करून ठेवलं, पोलिसांना बोलून घेतलं। लगेच पोलीस त्याला आता घेऊन गेले। नेमकं काय झालं एपिसोड सांगा। ज्या वेळेस त्यांचा फोटो व्हायरल झाला होता आणि ते इथं ते या ठिकाणी ब्लड चेक करण्यासाठी आले होते। ब्लड चेक करत असताना आम्हाला संशय वाटला की यांचा त्या फोटो जो काल व्हायरल झालेला आहे की हे तेच व्यक्ती आहेत। मग आम्ही काय केलं, त्यांना ब्लड रूम मध्ये त्यांना जाऊन दिलं आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना बंदिस्त केलं, दार लावून घेतलं। आम्ही त्या 3 जणांना बंद करून ठेवलं आणि त्याच्यानंतर जे पेशंट होते त्या पेशंट लोकांना आम्ही सर्वांना बाहेर काढलं। बाहेर काढल्याच्या नंतर मग आम्ही पोलीस यंत्रणेला कळवलं। तर आमचे मॅनेजर साहेब आहेत, रवी लोमटे, आमचे स्वरूप देव साहेब यांनी पुढे असं झालं। मग गिल साहेबची टीम आली, पोलीस विटकर साहेबांची पण टीम आली आणि पूर्ण टीम आली, विटकर साहेबांची पूर्ण टीम आली आणि स्वतः आपले या भागातले सिनियर प्लेयर हो म्हणजे नाही काय पोलीस अधिकारी परत संदीप सर गिल आलेत। मग त्यांनी चौकशी केली, त्यांचे आधार कार्ड वगैरे बघितले, त्यांनी कशासाठी आले विचारपूस थोडी केली। आम्हाला बाहेर थांबवलं होतं, ते आतमध्ये चौकशी करत होते आणि त्यांच्याकडे आधार कार्ड होतं, एकाकडे पासपोर्ट होता। पासपोर्ट होतं, कुठला होता, काय होतं संशयास्पद काय असं काही नव्हतं। 3 जण होते, 3 जण होते। तिघांना घेऊन गेले पोलीस, तिघांनाही घेऊन गेले बंदिस्त। मग हे 3 आरोपी होते, संशयित होते। ह्या तिघांचाही पोलिसांकडून शोध सुरू होता। मी त्यांचे फोटो पोलिसांनीच व्हायरल केले होते तिथल्या सिस्टर मंडळींकडे, डॉक्टरांकडे की कोणी असं संशयित आढळला तर त्याला पकडून आमच्या ताब्यात द्या। त्यानुसार ते आज सापडले, पुन्हा एकदा इथं आले। मग पोलिसांनी त्यांना पकडून नेऊन त्यांना ते पुढील चौकशी करतात। ते नेमके आतंकवादी आहेत, बांगलादेशी आहेत, कुठल्या प्रकरणातले, कुठल्या गुन्ह्यातले आहेत याचा तपास आता पुणे पोलीस घेतोय। पण या निमित्ताने कमला नेहरू जे पालिकेचं हॉस्पिटल आहे इथं प्रचंड वर्दळ असते, सगळे गोरगरीब रुग्ण येत असतात। नेमकं ते इथं कशासाठी आले, का आले, हे सगळा शोध आता होईल। पण आता गणपती आलेले आहे, तुला सांगतो गणपतीच्या काळात जर अशा प्रकारचे संशयास्पद हालचाली आढळून आल्या अतिरेक्यांच्या, ते खूप गंभीर बाब आहे। म्हणून पुणे पोलिसांनी अलर्ट मोडवरती काय झालं मला जरा समजून, ज्यांनी पकडलं मला सांग, नाव सांग तुझं, तू पकडलं काय? हो सर, माझं नाव रोहित माने, मी इथं बाउन्सर म्हणून जॉब करतो। ज्यावेळेस ते काल त्यांचा फोटो व्हिडिओ व्हायरल झाले होते तर त्यावेळेस संध्याकाळी पोलीस येऊन संध्याकाळी चौकशी करून गेले होते। ते काल सुद्धा आले होते, तर आज सकाळी ते आले। मी कारण ते फोटो दाखवतो फोटो दाखवतो एकदा माझ्या पलीकडे। नेमकं तुम्हाला अलर्ट केलं होतं? हो सर, हा फोटो जरा व्हायरल झाल्यामुळे थोडं पकडण्यास सोपं झालेलं आहे। हा फोटो तुम्हाला कोणी दिला होता? सोशल मीडियावर, कॅमेरा ओके, सोशल मीडियावर थोडा व्हायरल झाला असल्यामुळे थोडं त्यामुळे आरोपी आहे का? आरोपी नाही, आरोपी म्हणू शकत नाही सर। हो, थोडं हा फोटो तुम्हाला मिळाला सुरक्षा यंत्रणांकडनं की बाबा हा तपासा, बरोबर? येस सर। मग तुम्ही काय केलं पुढे सर? सकाळी मी वॉच ठेवून होतो, मला वाटलं होतं की थोडं आपण अलर्ट लागले पाहिजे। 15 ऑगस्ट हे थोडंफार हे सकाळी ज्यावेळेस दिसले मला ते मी त्यांना घेऊन ते ब्लड कलेक्शन रूम मध्ये गेलो, त्यांना स्थानबद्ध केलं, त्यांची बॅग वगैरे काढून घेतली, आमच्या बाउन्सर टीमला बोलून घेतलं, वरिष्ठांना कळवलं, वरिष्ठांनी समोर पोलिसांना कळवलं व स्वतः गिल सर आले होते, स्वतः पोलीस फोर्स टीम 10 मिनिटं इथं स्वतः आले होते। सगळे रिस्पॉन्स लवकर मिळाला पोलिसांचा। आता परिस्थिती सगळी हाताळली आहे, त्यांना पोलीस सोबत पोलिसांनी त्यांना घेऊन गेले गाडीमध्ये। आता चौकशी करतील, पुढे निष्पन्न होईल काय संशयास्पद आढळलं का त्यांच्याकडे? सर त्यांच्या बॅगेत काय आढळलं नाही। कारण कशासाठी आले होते? आता स्वतः सर आता पोलीस चौकशी केलं म्हणले, आता ब्लड टेस्टला आलोय असं बघा। ते संशयित जे आहेत इथे ब्लड टेस्ट रक्त चाचणीसाठी आले होते
तेव्हा पोलिसांना संशय आला, मग त्यांना पकडून नेलेलं आहे. श्वेता. बरं चंद्रकांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि पुढे आपण त्याचे अपडेट घेऊ. फरसखान्यामध्ये त्यांना नेल्यानंतर पुढे काय काय माहिती मिळते. आता पुढची बातमी आहे, छत्रपती संभाजीनगरात मराठा मावळा संघटना आक्रमक झाली आहे. मराठा मावळा संघटनेनं लोटांगण आंदोलन केलंय. मराठा आरक्षणासाठी अनोखं आंदोलन करण्यात येत आहे. मराठा मावळा संघटनेचं लोटांगण आंदोलन, मराठा आरक्षणासाठी हे अनोखं आंदोलन. महिला आंदोलनकर्त्या देखील यामध्ये दिसत आहेत आणि अक्षरशः लोळण घेतली जाते. मराठा आरक्षणाकरता मराठा मावळा संघटनेचं हे लोटांगण आंदोलन छत्रपती संभाजीनगरमध्ये. मराठा मावळा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली लोटांगण आंदोलन सुरू झालेलं या ठिकाणी आणि शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली लोटांगण आंदोलन सुरू केलेलं आहे. राज्य सरकार असेल किंवा विरोधी पक्षातील नेते असतील यांना आरक्षण देण्याविषयीची सुबुद्धी द्यावी अशा पद्धतीचं या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. आपण बघतोय कार्यकर्ते या ठिकाणी चौकाला वेढा घालताना दिसतात. माझ्यासोबत मराठा मावळा संघटनेचे आहेत. काय म्हणणं आहे? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित येऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्यासाठी आज हे दंडवट आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजाला घातलेलं आहे आणि महाराजाकडे साकडा घालून आम्ही महाराजाला म्हणतो की ह्यांना बुद्धी घालू दे की मराठा समाजाला दोघीही पक्षांनी, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे. पण काय म्हणणार आहे की काय सरकारचं चुकतंय विरोधकांचं? आम्ही आता सरकारला इशारा देतोय, आम्ही सांगतोय दोघं मिळून तुम्ही करा आणि विरोधकाला बी आम्ही जोगू देणार नाही आणि सत्ताधाऱ्याला बी इलेक्शनमध्ये आम्ही जोगू देणार नाही. त्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. फक्त आपण एक राऊंड या पुतळ्याला मारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि कार्यकर्ते या पुतळ्याला लोटांगण घालून, दंडवत घालून जे आहे या ठिकाणी बघतोय आपण एक पूर्ण प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मारलेली आहे. बघू शकतो आपण या ठिकाणी थकलेले आहेत आणि हा मोठा आता पुढची एक धक्कादायक बातमी ती म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण साखर आणि मीठ वापरतो आणि या आपल्या सगळ्यांसाठीच ही बातमी म्हणावी लागेल, कारण साखर आणि मिठाशिवाय आपलं जेवण अपूर्ण असतं. मात्र त्याच साखर आणि मिठामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळलेत. बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँडमध्ये मायक्रो प्लास्टिकचे कण आढळून आलेत. मोठे किंवा छोटे ब्रँड, पॅकेजेस किंवा सुट्या पद्धतीने विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेत प्लास्टिक आढळून आल्याचा दावा प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून समोर आलाय. टॉक्सिक्स लिंक या संशोधन संस्थेनं मीठ आणि साखरेमध्ये मायक्रोप्लास्टिक या नावानं हा अभ्यास केला. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेनं टेबल मीठ, रॉक मीठ, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्चं मीठ यासोबतच 10 प्रकारच्या मिठांवर आणि साखरेवरती अभ्यास केला. तर या संस्थेच्या संशोधनामध्ये नेमकं काय काय आढळून आलं एक नजर टाकूयात. मीठ आणि साखरेच्या नमुन्यामध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आलं. या फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि तुकड्यांसह विविध स्वरूपामध्ये हे प्लास्टिक आढळलं. मायक्रोप्लास्टिकचा आकार 0.1 मिलीमीटर ते 5 मिलीमीटर पर्यंत होता. मायक्रोप्लास्टिकचं सर्वाधिक प्रमाण हे आयोडीन युक्त मिठामध्ये सापडलंय. त्यानंतर 6.71 ते 89.15 मिलीमीटरचे तुकडे हे मिठामध्ये सापडले. तर आयोडीनयुक्त मिठामध्ये मायक्रोप्लास्टिकचे 89.15 प्रति किलो तुकडे सापडलेत. साखरेच्या नमुन्यामध्ये 11.85 ते 68.25 प्रति किलोपर्यंत तुकडे सापडले.